प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे हे अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकडं झालं पाहिजे व मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून सुरक्षितता मिळाली पाहिजे। मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। गायरान जमीन हक्कदार कास्तकारां जे कसतात त्यांच्या नावावर झाली पाहिजे अशा मागण्या घेऊन दिनांक 1 जुलै 2024 पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहेत। प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या उपोषणाला आज आठवडा झाला आहे। आठवडा होऊन सुद्धा या धडबद्री महायुतीच्या राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाज संतप्त झाला असून स्वराज्य आंदोलनात भरांडे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरांडे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एससी आरक्षणाची अबकड, एससी आरक्षणाचं अबकड आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही, एकनाथ शिंदे होश में आ, एकनाथ शिंदे होश में आ, देवेंद्र फडणवीस होश में आ, अजित पवार होश में आ। मातंग एकजुटीचा, मातंग एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है। च्या सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत। एकीकडे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर अन्याय अत्याचार या महायुतीच्या सरकारमध्ये वाढलेले आहेत, तरी हे यांच्या सत्तेमध्ये लुप्त झालेले आहेत, मस्तवालपणे सत्ता उपभोगत आहेत। यांना मातंग समाजासारख्या अनुसूचित जातीच्या छोट्या समूहाचं काही देणं घेणं नाही। परंतु या आजच्या निदर्शनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी प्राध्यापक BR पारसकर मराठवाडा अध्यक्ष या युती सरकारला ठणकावून सांगतो, तुम्ही साध्यामध्ये घेऊ नका। मातंग समाज मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे, प्रत्येक गावामध्ये मातंग समाजाची घरे आहे आणि मोठी लोकसंख्या मातंग समाजाची आहे। तुम्हाला मातंग समाजाने आणि संपूर्ण महाराष्ट्राने या मोदीची मस्ती लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून झिरवलेली आहे। जे संविधान बदलायला निघले होते, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान या देशाला दिलं, सर्व जाती समूहाचा त्याच्यामध्ये विचार केलेला होता, परंतु मोदींनी मागच्या 10 वर्षामध्ये जी हुकुमशाही या देशात राबवली, लोकशाहीच्या निवडणुकीत ती हुकुमशाही कमी करण्याचा काम या मतदारांनी केलेलं आहे। आणि अजून ठणकावून सांगतो की मातंग समाजाच्या जर मागण्या भरांडे साहेबांच्या जीवाला जर काही धोका उद्भवल्यास संपूर्ण मातंग समाज रस्त्यावर उतरेल आणि या मस्तवालपणे सत्ता उपभोगणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींचं रस्त्यावर फिरणं मातंग समाज बंद करेल। ही आमची मोठी मागणी आहे। गेल्या 21 नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर 10,000 लोकांचा मोर्चा नेला आणि मागणी काय होती आमची की अन्याय अत्याचार बंद करा, मातंग समाजाला सुरक्षितता द्या। अंतरून रस्त्यावर उतरून ही मागणी करत असताना BR पारसकर